राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा केली। एका कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समोर बसलेले आहेत आणि त्यांच्या समोरच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा केलेली आहे। त्यांच्या घोषणेची सध्या चर्चा रंगली। दरम्यान यावर प्रतिक्रिया घेऊयात आपण। किशोरी पेडणेकर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पेडणेकर जी, आपण पाहतोय राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांनी अमित शहा यांच्या समोर जय गुजरात अशी घोषणा केली। अमित शहा हे त्यांचे मालक आहेत आणि मालकाच्या मर्जीप्रमाणे वागलंच पाहिजे। त्याच्यासाठी तर 2022ला जून मध्ये जे घडलं ते मालकाला खुश करण्यासाठी घडलं आणि कशी बरकत बाकीच्यांना आली ते आपण पाहतोय। मुळामध्ये जय हिंद म्हणणं म्हणजे देशाचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं म्हणजे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात ज्या मोरारजी देसाईंनी जे स्वप्न पाहिलं होतं की हे महाराष्ट्र आणि मुंबई गुजरातला मिळवून द्यायची, पण त्यावेळेला 106 हुतात्म्यांनी बलिदान करून महाराष्ट्र 1960 साली स्थापना केली, त्यांचा अपमान आहे। जे लोक आज मराठीसाठी लढतायत, आपली मराठी अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आमच्या खासदारांनी अरविंद सावंत असतील, संजय राऊत असतील, काही असतील, असे अनेक खासदार यांनी जे प्रयत्न केले आणि तो अभिजात दर्जा, आता आम्हाला प्रश्न पडला आम्हाला भीक मध्ये दिली का? आणि अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे सगळे उदाहरण येत आहे। हिंदी भाषेचं उदाहरण आलं, आता गुजराती भाषेचं उदाहरण येत आहे। काय काय महाराष्ट्राच्या लोकांनी काय काय बघायचं? आणि त्याच्यासाठी टिकून असलेले उद्धवजी जे महाराष्ट्रासाठी जीवाचा रान करतायत मराठी माणसासाठी, त्यांच्यावर अनेक प्रश्न निर्माण करायचे। आता राज ठाकरे साहेब सुद्धा आमच्या बरोबर आले, मराठीसाठी आले, त्याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह झालेत। आता यांच्यावर प्रश्नचिन्ह कोणी करायचे? आणि मला असं वाटतं की या आपले जे मुख्यमंत्री आहे, जे महाराष्ट्रात वाढले, महाराष्ट्रात जन्म घेतला आणि महाराष्ट्र आज ते पुढे नेण्याचा स्वप्न हे करतायत, त्यांनी याची दखल घ्यावी। नक्कीच पेडणेकर जी, याची काय नेमकी दखल घेतली जाते? खरं तर प्रत्येक मराठी माणसाला आश्चर्य वाटते, राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे जय गुजरातची घोषणा करतात। खरंच आश्चर्यकारक आहे। धन्यवाद पेडणेकर जी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर नाना पटोले सध्या बोलतायत, आपण थेट जाऊयात। गेलेले आहे आणि गुजरातची वॉशिंग मशीन चा असर अजूनही यांचा उतरलेला नाही। एकीकडे मराठीला अविभाज्य भाषा म्हणून आम्ही त्याला दर्जा देण्याचा आपलीच पाठ आपण ढोपळण्याचं काम हे सरकार करते आहे आणि एकीकडे जय गुजरात नारा देण्यामध्ये सुद्धा हे मागं पडत नाही। याचं हे तोंडी जे वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल, नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे। महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो। अमित शहांना खुश करण्यासाठी वॉशिंग मशीन सांगितलं ना, गुजरातच्या वॉशिंग मशीन मधला धुतलेल्याचा असर अजूनही संपलेला नाही आणि म्हणून या पद्धतीचं वक्तव्य ते करतात आहेत। महाराष्ट्रात ते आले आणि त्यांनी जय गुजरातचा नारा लावला, यामागचा हेतू काय? म्हणजे वॉशिंग मशीनचा अर्थ माध्यमांनाही कळतं आणि राज्याच्या जनतेलाही कळतं, त्यामुळे मी त्याचा खुलासावर या ठिकाणी काही गोष्टी कराव्यात याला काही अर्थ नाही। अमित शहांना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी असं वक्तव्य केलं। एकनाथ शिंदेने अपने भाषण में जय गुजरात बोला है, महाराष्ट्र में पुणे में ये भाषण बोला। देखो, महाराष्ट्र के सरकार का असली चेहरा राज्य के उपमुख्यमंत्री के माध्यम से सामने आया है। एकनाथ शिंदे पुण्याच्या कार्यक्रमात जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात या विषयावर आपण काय बोलाल? मुळामध्ये एकनाथ शिंदे स्वतःला मूळचे शिवसैनिक समजतात, असं लोकांना भासवतात आणि आज जे देशाचे गृहमंत्री
यांच्या समोर लाचार कसे झाले ते पण त्यांनी दाखवलं. मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का? त्यानंतर तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो असं कायम लोकांना भासवताय, पण त्या विचारामध्ये जय गुजरात बाळासाहेबांचा कधीच नव्हता. एवढा बाळासाहेबांचंच काय, इथे राज्य करणारे आता जे मुख्यमंत्री आहेत, जे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, हे सुद्धा हे मान्य करणार नाही असा आम्हाला त्यांच्याबद्दलचा भरोसा वाटतो. जय गुजरात कधीच ते म्हणणार नाहीत, कारण ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, ज्यांची कारकीर्द महाराष्ट्रात झाली, ते जय गुजरात कसं बोलतील? आणि मला असं वाटतं सपशेल लोटांगण घालण्यासाठी आणि शहाणा खुश करण्यासाठी, त्यांना परत परत आठवण करून देण्यासाठी की मी तुमचा किती पाईक आहे, मला 2.5 वर्षांनी मुख्यमंत्री द्या, हे भासवण्यासाठी आता ते जे काय पाईप झालेत आणि त्या पाईपातनं आता काय काय वाहत आहे हे मराठी माणसं, महाराष्ट्रातली जनता सगळे बघतायत. मुळात जय गुजरात, गुजरात गुजरातच्या जागी तो देशाचा एक महाराष्ट्रासारखा राज्य आहे, ते तिकडे जाऊन हे करा. तुम्ही तिकडे जय महाराष्ट्र म्हणू शकता का? ऐकून घेतील का? का महाराष्ट्रात तुम्ही ही आग लावताय? हिंदू हिंदू मुसलमानांमध्ये तर ऑलरेडी लागलेली आहे, आता प्रांतवार लागते, आता भाषेवार लागतंय. त्याच्यामुळे महाराष्ट्र अतिशय अस्थिर झालाय आणि अस्थिर काम करण्याचं मुख्य ज्यांनी धुरा वाहिली आहे ही अस्थिर करण्याची, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. त्यामुळे अशा गोष्टीचा महाराष्ट्र, मुंबई निषेध केल्याशिवाय राहणार नाही. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या घोषणेचा आम्ही निषेध करतो असं किशोरी पेडणेकर आणि नाना पटोले यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. अमित शहा यांच्या समोर एकनाथ शिंदे यांनी लोटांगण घातलंय आणि त्यामुळेच ते अशा पद्धतीची घोषणा देत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आणि त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका होताना पाहायला मिळते. खरी लाचारी आज बघितली. महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री शहांना बरं वाटावं म्हणून जर जय गुजरात म्हणाले असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि मराठी माणसाचा अपमान आहे असं मी समजतो. उपमुख्यमंत्र्यांनी एखादी गोष्ट हे बोलत असताना नीट विचार करूनच बोलायला पाहिजे. महाराष्ट्रात राहून जय गुजरात अशा पद्धतीचा असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा काय बाकीच्यांचा कोणाचा, हा महाराष्ट्राचा अपमान त्यांनी केला आणि ही लाचारी आता काय लेवलला चालली आहे हे आता मला दिसून येतं. तर एकनाथ शिंदे यांची ही लाचारी असल्याचं मनसे नेत्यांचं म्हणणं आहे. तर एकनाथ शिंदे यांनी काय घोषणा दिली होती ती आपण पुन्हा एकदा पाहूया. आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. असलेल्या एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यामुळे आता यावर इतर राजकीय नेते आता काय टीका करतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे यांनी अतिशय लाचारी पत्करली आणि त्यांनी गुजरात समोर अमित शहा यांच्या समोर लोटांगण घातले अशी टीका मनसे आणि ठाकरे पक्षाने केली. एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमामध्ये भाषण संपल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात
अशी सुद्धा घोषणा केली। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर आता त्यांच्यावर टीका होते, त्यांच्या या घोषणेचा निषेध केला जातोय। राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी अशा पद्धतीने लाचारी स्वीकारणं योग्य नाही अशी टीका आता केली जाते। पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी अशा पद्धतीने जय गुजरात अशी घोषणा केली। त्यामुळे सध्या त्यांच्या या विधानाचा निषेध केला जातोय, त्यांच्यावर टीका केली जाते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे अशा पद्धतीने कशी घोषणा देऊ शकतात असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। एका पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळी समोर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बसले होते, त्यावेळी भाषण संपल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी घोषणा केली। तयार होतात आपण पोडियमवर बोलूया ना आपण। मी सकाळपासून नंबर लावलाय। एकनाथ शिंदे यांच्याकडून जय गुजरातची घोषणा करण्यात आली। त्यांच्या या घोषणेनंतर आता ठाकरे पक्ष आणि मनसेकडून त्यांच्यावर टीका केली जाते। महाराष्ट्राचे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीने गुजरातची जय गुजरात अशी घोषणा देणं योग्य नाही असं सध्या म्हटलं जातं। ही एकनाथ शिंदे यांची लाचारी आहे, त्यांनी अमित शहा यांच्यासमोर लोटांगण घातलंय अशा पद्धतीची टीका आता केली जाते। या सगळ्या टीकेनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।